मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आदिवासी समाज त्यांच्या सोबत उभा होता. आज आहे उद्या राहील, परंतु मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील हे आदिवासी विरोधात भूमिका घेऊन धनगरांना प्रोत्साहित करतात. मुंबई आझाद मैदानात ते भटक्या समाजाचा भटका धनगर दीपक बोराडे यांनी उपोषण सुरू केले आदिवासीचं आरक्षण मिळावं म्हणून. परंतु त्या उपोषणाला मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला की धनगरांना आरक्षण आदिवासीचं मिळालं पाहिजे. जोपर्यंत आदिवासींचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू. आणि आज असं पण वाक्य बोललं त्यांनी आझाद मैदानात जाऊन की मराठा आणि धनगर एकत्र लढू आणि आदिवासीचं आरक्षण मिळवून देऊ. हे असंविधानिक आहे. आणि आज जे मनोज जरांगेने धनगरांना पाठिंबा देऊन आदिवासींचा अपमान केला, आदिवासींना नाराज केलं, त्यामुळे आजचं हे कृत्य हे निंदनीय. मराठा समाज बांधवांना माझी विनंती आहे, मनोज जरांगेंना तुम्ही आवरा, त्यांना सांगा आधी अभ्यास करा आदिवासी आणि धनगर समाजाचा. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स त्या धनगरांना फेटाळले, मान्य हायकोर्टाने मान्य सुप्रीम कोर्टाने फेटाळले, यांना कुठं स्थान नाही, तरी तुम्ही उठता सुटतात धनगरांना पाठिंबा देता. किती वेळेस येणार? आम्ही 2 वेळेस मनोज जरांगेंना भेटलो, त्यांना समजून सांगितलं, पुरावे दिले, तरी तो माणूस जर ऐकत नसल तर आम्हाला मनोज जरांगेंचा निषेध करावा लागेल. त्यामुळे मराठा समाज बांधवांना विनंती आहे, तुम्ही त्यांना समजून सांगा. उद्या दोन समाजात जरांगे पाटलांमुळे तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी पुन्हा मराठा समाज बांधवांना विनंती करतो, तुम्ही मनोज जरांगेंना आवरा आणि आदिवासी विरोधात जाताना थांबवा.